मित्रांनो, आयुष्यात आपण अनेक पुस्तके वाचतो. काही पुस्तके आपल्याला माहिती देतात, काही मनोरंजन करतात, तर काही आपल्याला काही काळासाठी प्रेरणा देतात. पण जगात एक असं पुस्तक आहे जे केवळ पुस्तक नाही तर तो जगण्याचा एक संपूर्ण मॅन्युअल आहे. आणि ते पुस्तक म्हणजे श्रीमद भगवद्गीता. अनेकांना वाटतं की गीता हे फक्त एका विशिष्ट धर्माचं म्हातारपणी वाचायचं पुस्तक आहे. पण आज मी तुम्हाला जी सत्यकथा सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही तरुण असा, विद्यार्थी असा, व्यावसायिक असा किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असा, आयुष्यात एकदा तरी तुम्ही गीता का वाचली पाहिजे. ही कथा आहे अशा एका माणसाची ज्याने आपल्या आयुष्यात सर्वात भयंकर आणि अंधकारमय काळ पाहिला. वेळ होती 1908 सालची. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या नेत्याला इंग्रजांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना 6 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आणि भारतापासून हजारो किलोमीटर दूर म्यानमारमधील तेव्हाचा ब्रह्मदेश मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. त्या महान नेत्याचे नाव होते वजा बाळ गंगाधर टिळक, म्हणजेच आपले लोकमान्य टिळक. मित्रांनो, मंडालेचा तो तुरुंग म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगण्याची जागा होती. टिळकांचे वय त्यावेळी 52 वर्षे होते. त्यांना आधीच मधुमेहाचा डायबिटीस त्रास होता. तुरुंगातील त्यांची खोली अवघी 10 बाय 12 फुटांची होती. उन्हाळ्यात तिथे भयंकर उकाडा असायचा आणि हिवाळ्यात हाडं गोठवणारी थंडी. त्या अंधाऱ्या कोठडीत त्यांना कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. एकांतवासाची ती शिक्षा माणसाला वेड लावण्यासाठी पुरेशी होती. अशातच एक दिवस तुरुंगात असताना त्यांच्यापर्यंत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी पोहोचली. पुण्यात त्यांच्या पत्नीचे सत्यभामाबाईंचे निधन झाले होते. विचार करा त्या माणसाच्या मनस्थितीचा. स्वतः हजारो मैल दूर एका अंधाऱ्या कोठडीत बंदिस्त, आजारी आणि आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती कायमची सोडून गेलेली. अंतिम दर्शनासाठीही जाण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस आतून पूर्णपणे तुटला असता. तो डिप्रेशनमध्ये गेला असता किंवा त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार केला असता. पण लोकमान्य टिळक खचले नाहीत. ते वेडे झाले नाहीत. त्यांनी स्वतःला सावरलं. पण हे त्यांना कशामुळे शक्य झालं? त्यांना ही अफाट मानसिक ताकद कुठून मिळाली? त्या अंधाऱ्या कोठडीत त्यांचा एकमेव आधार होतं, एक पुस्तक, श्रीमद भगवद्गीता. टिळकांनी त्या भयंकर एकांतवासात गीतेचा सखोल अभ्यास सुरू केला. गीता त्यांना सांगत होती की जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. गीतेने त्यांना दुःख आणि निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले. केवळ बाहेरच काढले नाही तर त्याच मंडालेच्या तुरुंगात एका साध्या पेन्सिलीने आणि कागदावर त्यांनी गीतेवर एक महाकाव्य लिहून काढले, ज्याला आज आपण गीता रहस्य म्हणून ओळखतो. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे. विचार करा, जे पुस्तक एका माणसाला सर्वात मोठ्या दुःखातून, एकांतवासातून आणि निराशेच्या अंधारातून बाहेर काढून 1000 पानांचा जागतिक दर्जाचा ग्रंथ लिहिण्याची ताकद देऊ शकतं, ते पुस्तक तुमच्या आमच्या आयुष्यातील रोजचे ताणतणाव आणि प्रश्न सोडवू शकणार नाही का? नक्कीच सोडवू शकतं. आजच्या जगात आपण सर्वजण एका वेगळ्याच कुरुक्षेत्रावर उभे आहोत. आपलं कुरुक्षेत्र हे बाहेर नसून आपल्या मनात आहे. आजचा अर्जुन रणांगणावर नाही तर तो ऑफिसमध्ये आहे, तो शाळेत आहे, तो घरात आहे. आपल्या सर्वांच्या मनात आज एक अर्जुन लपलेला आहे जो कन्फ्यूज आहे. कधी आपल्याला करिअरची चिंता सतावते, कधी नात्यांमधली गुंतागुंत आपल्याला निराश करते, कधी भविष्याची भीती वाटते, तर कधी आपण स्वतःला इतरांशी कंपेअर करून दुःखी होतो. आजकाल डिप्रेशन, अँझायटी आणि ओव्हरथिंकिंग या शब्दांनी आपल्या आयुष्यात घर केलं आहे. आपल्याला वाटतं की आपले प्रॉब्लेम्स जगात सर्वात मोठे आहेत. पण मित्रांनो, 5000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर अर्जुनाची अवस्था नेमकी हीच झाली होती. त्यालाही डिप्रेशन आलं होतं, त्यालाही पॅनिक अटॅक आला होता. त्याचे हातपाय थरथर कापत होते आणि हातातील धनुष्य खाली पडत होतं. त्याला कळत नव्हतं की काय बरोबर आणि काय चूक. आणि त्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे समुपदेशन काउन्सिलिंग केलं तीच भगवद्गीता आहे. गीता हा जगातला पहिला आणि सर्वात मोठा सायकोलॉजिकल आणि मोटिवेशनल सेमिनार आहे. तुम्हाला माहीत आहे का, फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील महान लोकांनी गीतेचा आधार घेतला आहे. महात्मा गांधी म्हणायचे, जेव्हा माझ्या मनात शंका निर्माण होतात, जेव्हा मला चहूबाजूने निराशा घेरते आणि आशेचा एकही किरण दिसत नाही, तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो. गीतेचा एखादा श्लोक मला असा सापडतो जो मला त्या भयंकर दुःखातही हसण्याची ताकद देतो. गीता माझा आध्यात्मिक शब्दकोश, स्पिरिच्युअल डिक्शनरी आहे. जगातला सर्वात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं की जेव्हा मी भगवद्गीता वाचतो तेव्हा मला प्रश्न पडतो की देवाने हे जग कसं निर्माण केलं असेल आणि बाकी सर्व गोष्टी मला अत्यंत क्षुल्लक वाटू लागतात. अमेरिकेचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ
जे रॉबर्ट ओपनहायमर, ज्यांना अणुबॉम्बचे जनक म्हटले जाते, त्यांनी संस्कृत भाषा शिकून घेतली होती फक्त भगवद्गीता वाचण्यासाठी. जेव्हा त्यांनी पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली आणि तो भयंकर स्फोट पाहिला, तेव्हा त्यांच्या मुखातून गीतेचा श्लोक बाहेर पडला होता. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर अमेरिकेची अंतराळवीर सुनीता विल्यम्स जेव्हा अंतराळात स्पेस गेली होती तेव्हा ती स्वतःसोबत भगवद्गीता घेऊन गेली होती. अंतराळातील त्या अनंत आणि भयावह शांततेत मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी तिने गीतेचा आधार घेतला. मग असा प्रश्न पडतो की या पुस्तकात नेमकं आहे तरी काय? 1. गीता तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स शिकवते. सुख आणि दुःख, यश आणि अपयश या दोन्ही परिस्थितींमध्ये स्वतःला कसं स्थिर ठेवायचं, स्थितप्रज्ञ कसं राहायचं हे गीता शिकवते. आजकाल आपण छोट्याशा अपयशाने खचून जातो आणि छोट्याशा यशाने हुरळून जातो. गीता आपल्याला बॅलन्स शिकवते. 2. गीता तुम्हाला ओव्हरथिंकिंगमधून बाहेर काढते. आपण सतत भविष्याचा विचार करतो. मी पास झालो नाही तर, मला नोकरी नाही मिळाली तर, माझा व्यवसाय बुडाला तर. श्रीकृष्ण गीतेत सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. जेव्हा तुम्ही फळाची चिंता सोडता तेव्हा तुमच्या कामातील तणाव, स्ट्रेस निघून जातो आणि तुमचं लक्ष फक्त तुमच्या कामावर केंद्रित होतं. 3. गीता तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता, डिसिशन मेकिंग देते. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण धर्मसंकटात सापडतो. काय करावं आणि काय करू नये हे समजत नाही. गीता तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची दृष्टी देते आणि योग्य निर्णय घेण्याची हिंमत देते. 4. गीता तुम्हाला शिकवते की सर्वात मोठे युद्ध स्वतःविरुद्ध असते. माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून त्याच्या स्वतःच्या आत आहे, वजा राग, लोभ, मोह आणि अहंकार. या शत्रूंवर कशी मात करायची हे गीता अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगते. मित्रांनो, गीता हे कोणा एका विशिष्ट धर्माचे पुस्तक नाही. त्यात कुठेही असं म्हटलेलं नाही की तुम्ही अमुक एका देवाची पूजा करा तरच तुम्हाला यश मिळेल. गीता ही मानवजातीसाठी आहे. ती जगण्याची एक कला आहे. आज आपण हजारो रुपये खर्च करून मोटिवेशनल स्पीकर्सना ऐकतो, सेल्फ हेल्प पुस्तके विकत घेतो, मनशांतीसाठी वेगवेगळे कोर्स लावतो. पण आपल्या घरात लाल कपड्यात बांधून ठेवलेल्या त्या गीतेच्या पुस्तकात जगातील प्रत्येक समस्येचं उत्तर आहे हे आपण विसरून जातो. म्हणूनच आयुष्यात एकदा तरी भगवद्गीता नक्की वाचा. ती धर्मग्रंथ म्हणून वाचू नका, तर एक असा मार्गदर्शक म्हणून वाचा जो तुम्हाला पडल्यास सावरायला, रडताना हसवायला आणि थांबल्यास पुन्हा चालायला शिकवेल. जर तुम्हाला ही कथा आणि हा विचार आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल. धन्यवाद.